मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आता राजकीय नेत्यांनीही त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली। शशिकांत शिंदे यांच्या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले। मराठा आरक्षणाच्या या लढ्याला आता प्रमुख राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसून येत आहे। शशिकांत शिंदे यांनी यावेळी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या। राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या या भेटीमुळे आता हा मुद्दा अधिकच प्रभावीपणे सरकारसमोर मांडला जाण्याची शक्यता आहे। या भेटीनंतर शशिकांत शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे। ते टिकायचं असेल तर केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे। प्रक्रियेसाठी वेळ लागणार असं तुम्ही म्हणता, याचं आश्वासन सरकारने देऊन द्याला। सरकार काय म्हणतंय की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून देता येत नाही। त्यांचं म्हणणं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या। हा निर्णय घ्यायचा असेल, वेळ लागला तरी सरकारने जर जाहीर केला आम्ही याच्यातून देतो, हा विषय संपेल ना। पण मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आता इथून मागे हटणार नाही, घेतलंय झाल्याशिवाय नाही कमी। तेच म्हणतोय, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। त्यांना आरक्षण भेटल्याशिवाय त्यांनी लढा केलेला आहे। नवी मुंबईला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्यावेळेला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं, मी त्याला साक्षीदार आहे। आता 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये या बाबतीमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही ना। हैदराबाद गॅजेटचे झाले, ज्या लोकांचे कुणबी दाखले निघाले त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्या ठिकाणचा लाभ मिळाला नाही। एवढंच नव्हे तर 2 महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही। आमचा आक्षेप येत आहे, सरकारने तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती। जाणीवपूर्वक सरकार करतंय का? जातीमध्ये भेद निर्माण करून वाद निर्माण करतंय का? हा प्रश्न उभा राहतो। चर्चेला तयारी आहे, आम्हाला बोलवून द्या। आम्ही बोलवल्यानंतर जे एकमताने येईल त्याला सर्वांनी समोर जाण्याचा प्रयत्न करू। पण चर्चेला बोलवण्याच्या ऐवजी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करताय, त्यापेक्षा मागे जशी चर्चा झाली होती आंदोलनाच्या वेळेला तशा प्रकारची चर्चा करणं गरजेचं आहे। NTV न्यूज मराठी, मुंबई।